राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार बदलला जाईल अशी चर्चा आहे। असं वक्तव्य विजय शिवतारे यांनी एबीपी माझाशी बोलताना केलं। तसंच बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणारच असा पुनरुच्चारही त्यांनी केला। शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार यावर ते ठाम आहेत आणि यासाठी त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे। बापू, वारंवार तुम्हाला आमच्याकडून विचारणं होते की तुम्ही खरंच बारामती लोकसभा मतदारसंघ लढणार का? कारण का वरिष्ठ नेत्यांनी तुमचं समज काढलं त्याच्यानंतर तुम्ही माघार घ्याल? अजिबात नाही। आता मी फॉर्म भरायची तारीख दिवस माझं 12 तारखेपर्यंतचं शेड्यूल, सगळ्या तालुक्यातल्या मोठ्या बैठका सभा, त्याच्यानंतरचे रोड शो, सगळा कार्यक्रम मतदानाच्या दिवसापर्यंतचा मी जाहीर केलेला आहे। एका अर्थाने त्यांनी निवडणुकीचं ब्युगल वाजवलं आहे आणि लढणारच आहे। सगळं फायनल, एव्हरीथिंग इज फायनल आहे। बरं, तर प्रचार सुद्धा कसा होणार आहे त्याचं शेड्यूल देऊन टाकले काल मी। सीट निघणार 100% मी जिंकणार। त्यांना वाटतंय की हे दोन मोठ्या शक्ती आहेत आणि काय आता तर मी ऐकतोय काय उमेदवार बदलतात काय करतात मला माहित नाही। मी त्या सुनेत्रा पवारांची उमेदवारी बदलू शकतात? नाही, असं कानावर येत आहे। मी असं नाही बोलणार। मी हे बघा, कोणाला अंडर एस्टिमेट करू नये, अजिबात कुणालाही अंडर एस्टिमेट करू नये। जे त्यांनी चूक केली ना इतर लोकांना, अजित पवारांनी किंवा तुझा आवाका किती तुझं काय, हे अंडर एस्टिमेशन कधी एकमेकांचं करतो ना ते चुकतं। प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी तेवढा स्ट्रॉंग असतो, म्हणून मी त्यांना अंडर एस्टिमेट करून किंवा असं चुकीचं बोलणार नाही। तर त्या आहेत त्यांच्या पद्धतीने, ते मोठे नेते आहेत, मी तर छोटा माणूस आहे। त्यामुळे काय पुढे पुढे होत जाईल ते पाहावं। कॅमेरामॅन अमोल गवाळे, मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।